लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात मोठा फटका बसल्यानंतर आता खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केलं आहे। नुकताच अमित शाह यांनी विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र दौरा केला आणि आता अमित शाहांच्या टार्गेटवर आहे राजधानी मुंबई। बघूयात मुंबई MMRD रिजनसाठी अमित शाह विचार तरी कसा करतात या रिपोर्टमधून। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात उडी घेतली आहे। राजकारणातील चाणक्य असलेल्या अमित भाईंच्या एंट्रीने महाविकास आघाडीबरोबरच महायुतीचं टेन्शन वाढल्याचं बोललं जात आहे। कारण विधानसभेला गुजरात पॅटर्न राबवणार अशी चर्चा सुद्धा रंगतेय। गुजरात विधानसभेवेळी 99 आमदारांपैकी 58 जणांना घरी बसवलं। आमदारांचा तिकीट कापण्याचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात राबवणार असल्याची चर्चा। गुजरात पॅटर्न लागू केला तरी 40 ते 50 आमदारांची तिकीट कापली जातील अशी ही चर्चा। पक्षानं आपलंही एकदा तिकीट कापल्याचा अनुभव अमित शहांकडून कथन। नाईलाजाने तिकीट कापावी लागतात अमित शहा यांच्याकडून असे संकेत। ही वर्दीची मस्ती आणि केंद्रीय यंत्रणेची मस्ती आहे ना, ही आहे म्हणून तुमची मस्ती। महाराष्ट्राचे 2 पिढीदार धंदे आहेत, एक देशाचं संरक्षण करणं आणि माधुरड्यांचा माज उतरवून देणं। ही महाराष्ट्राची फार मोठी खासियत आहे आणि त्यांना जर ते उतरवून घ्यायचं असेल तर त्यांनी जरूर यावं। भाषा आणि मर्यादा या दोन्ही रसातळास गेलेला या राज्याच्या संस्कृतीला काळीमा फासणारा 3rd ग्रेड नेता म्हणजे संजय राऊत। विषय भाईभाईचा असेल तर रस्त्यावरच्या लढाईला आम्ही तयार आहोत। अमित शहा यांनी 2 दिवसांच्या दौऱ्यात विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जागांचा आढावा घेतला। आता अमित शहा यांच्या टार्गेटवर मुंबई असल्याचं बोललं जात आहे। त्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजप अलर्ट मोडवर आला असून पुढील 3 दिवस मतदारसंघ पिंजून काढण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले। अमित शहा 1 ऑक्टोबरला मुंबई दौऱ्यावर। मुंबईसाठी अमित शहा यांच्याकडून विशेष प्लॅनिंग। मुंबईतील डेंजर झोन मधील मतदारसंघांचा विभागनिहाय आढावा घेणार। मुंबईत कार्यकर्त्यांशी संवाद सुद्धा साधणार। मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा एक रिपोर्ट तयार केला जाईल। ज्यांची कामगिरी समाधानकारक नाही त्या आमदारांचं टेन्शन वाढणार। असे भाई या महाराष्ट्राने अनेक पाहिलेले आहे आणि त्याच्यामुळे अमित शहाला मान्य उद्धवजींनी मोहम्मद शाह अब्दाली अशा पद्धतीनं उपमा दिलेली आहे। अब्दाली चालून आला होता पण त्याला वापस जावं लागलं होतं। तसंच अमित शहा यांचं होणार आहे। म्हणून कितीही तुम्ही अमित भाईंची तुलना कुठल्याही मुघल सरदारांबरोबर केली ना तरी हा छत्रपती शिवरायांचा अस्सल मावळा आमचे अमित भाई शाह आहेत आणि ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये जशी मुघलांना या जमिनीमध्ये छत्रपती शिवरायांनी गाडलं तसंच त्यांच्या विचाराचा हा मावळा या सगळ्या औरंगजेबाच्या पिल्लावळांना, मुघलांच्या पिल्लावळांना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जागा दाखवू। महाराष्ट्रातील राजकारणात 3 नेते विरुद्ध 3 नेते असा सामना होतोय। शिंदे फडणवीस अजित पवार एका बाजूला तर शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले दुसऱ्या पारड्यात। अशातच महायुतीच्या बाजूने अमित शहा उतरल्यानं रंगत अधिक वाढणार हे मात्र नक्की। अजय मानेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।